हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही? अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल. तर आज सॅटर्डे होता, म्हणजेच मिस्टरांना सुट्टी होती. अरे, सुट्टी असली का त्या दिवशी उशिरा उठणं मॅन्डेटरीच असतं. तर उशिरा उठल्यामुळे ना यांच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा मला उशीर झाला होता. तर संध्याकाळीच मी हे असे भिजत घातलेले होते. इथं मी 3 कडधान्य भिजत घातलेले होते. मटकी, मूग आणि थोडेसे काळे चणे उरलेले होते. म्हटलं ठेवून काय करावं, म्हणून ते सुद्धा इथं भिजत घातलेले होते. आता आहे ना, थंडीचे दिवस चालू आहे आणि मटकी यांना आहे ना छान असं मोड आणायचं म्हटलं ना तर खूप अवघड जातं. आणि दररोज दररोज बाहेरून आणण्यापेक्षा घरातले जे कडधान्य आहे ते खराब होत होते. म्हणून म्हटलं आता हेच वापरून घेऊया. मग मी ना खूप सारे इंटरनेटवरती हॅक बघितले. आता तोच हॅक मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. बघूयात हा हॅक एकदम परफेक्ट आहे का नाही. फक्त यामध्ये थोडासा बदल केला आहे, कारण की सिन्नर आणि नाशिक रिजन म्हटलं ना तर खूप जास्त थंड वातावरण असतं. तर मी काय केलंय, एक चाळणी घेतली आहे आणि या चाळणीमध्ये ना ही सर्व जी काही कडधान्य आहे ती अशी टाकून घेतलेली आहे. आता आहे ना काय होतं माहिती का, यांना जर आपण अशीच जर मोड आणायला ठेवली ना तर याला खूप जास्त उबट वास येतो. म्हणून ही कडधान्य मी आधी धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर याला आहे ना या अशा पद्धतीने मी चाळणीवरती काढून घेतलेला आहे. आता काय करायचंय, अशी चाळणी ना एका पातेल्याखाली ठेवायची आणि वरतून झाकण ठेवायचं. ही पद्धत उन्हाळ्यासाठी. पण आपण हिवाळ्यात करतोय, मग त्यासाठी काय करायचं, तर इथे एक इडली पात्र घेतलं आहे आणि यामध्ये ना मॉइश्चर मेंटेन राहावं यासाठी खालून मी थोडंसं इथं पाणी घातलेलं आहे आणि यावरती ही चाळणी अशी प्लेस करून दिलेली आहे. फक्त लक्ष ठेवायचंय, हे जे खालचं पाणी आहे ना हे कडधान्यांना लागलं नाही पाहिजे. हे फक्त आहे ना मॉइश्चर मेंटेन करण्याचं काम करेल खालून. आणि वरतून मॉइश्चर देण्यासाठी इथे आहे ना हलकासा ओला केलेला सुती कापड मी असा वरतून ठेवत आहे. आणि ॲज युजल वरतून आपण इडली पात्राचं झाकण लावून घेऊया. यामुळे काय होईल, जी काही वाफ तयार होईल, गरम एन्व्हायरमेंट यामध्ये येईल ना मॉइश्चर, तर हा याच्यामध्येच राहील, बाहेर येणार नाही. आणि आतमध्ये ना थोडे थोडे तरी यांना मोड यायला सुरुवात होईल. आता याला आहे ना मी असं 24 तासासाठी सोडून देत आहे. आता याचा फायनल रिझल्ट आहे ना मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते की हा किती वर्क करतो आणि किती नाही ते. उन्हाळा म्हटलं तर हे ना अगदी 1 दिवसामध्ये छान असे टवटवीत मोड येतात. पण आपण हिवाळ्यामध्ये हे करतोय म्हणून आहे ना या प्रोसेसला थोडासा वेळ लागू शकतो. तसंच इडली बॅटर सोबत सुद्धा असंच झालं. काल रात्री मी जे इडली बॅटर ठेवलं होतं ना, म्हणजे मी तरी ते 4 वाजता फर्मेंटेशनला ठेवलं होतं. पण तरी सुद्धा बघू शकतात खूप छान पद्धतीचं असं फर्मेंटेशन काही झालेलं नव्हतं. कारण की ना आमच्या किचनमध्ये ना 2 विंडो आहे आणि त्यानुसार आहे ना किचन खूप जास्त थंड पडतं. आणि हे मला यावेळेस नाही जाणवलं, नाहीतर मी हे हॉलमध्ये नाहीतर मग बेडमध्ये असं ठेवलं असतं. असं खूप जास्त असं छान असं फर्मंट झालेलं नव्हतं, पण बऱ्यापैकी फर्मंट झालेलं होतं. तरी म्हटलं थोडा वेळ असंच ठेवून देऊया, अजून त्याला छानसं फर्मंट व्हायला टाइम मिळेल. तोपर्यंत आहे ना मी माझं इथं आहे ना आज सुट्टी होती आणि प्रथमचे वडील घरी होते. तर म्हटलं आज आपण हेअर वॉश करूया. कारण की सुट्टी असली ना तर मग त्यांच्याकडे प्रथम राहतो आणि मला निवांत हेअर वॉश करता येतं. नाहीतर आहे ना मी काहीही करत असले ना तर मला आहे ना नुसती कुरबुर चालू असते की प्रथम काय करत असेल, काही कुटाने काही वाढवा करतोय का नाही, हे माझ्या डोक्यात चालू असतं आणि माझी जी कामं करायची ती अजिबात व्यवस्थित होत नाही. म्हणून आज मस्त निवांतपणे मी डोक्याला हेअर ऑइल करून घेत आहे. आज खूप जास्त असं काही तामझाम करायचा बिलकुल मूड नव्हता. फक्त साधं सिंपल नारळाचं तेल घेतलं, थोडंसं गरम केलं. कारण की हिवाळ्यामध्ये जे खोबऱ्याचं तेल असतं ते खूप असं घट्ट होऊन जातं, म्हणून गरम करून ते डोक्याला लावून मस्त चंपी केली थोडा वेळ आणि केस टाय करून घेतले आणि घरातली थोडीफार जी कामं होती ती आवरून घ्यायला सुरुवात केलेली होती. अजून सध्या काही प्रथम उठलेला नव्हता, म्हणून पटापट घर वगैरे झाडून पुसून घेतलं होतं मी. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मी, आता जी काही मी पायामध्ये विंटरची जी काही चप्पल घातली आहे ना, ही चप्पल आहे ना प्रथम जर उठला तर मला अजिबात भेटत नाही. त्याला ही चप्पल इतकी जास्त आवडते, त्याच्या पायापेक्षा दुप्पट तिप्पट मोठी आहे तरी सुद्धा तो घालून फिरतो. आणि खरं सांगू, आमची ही फरची आहे ना खूप जास्त गार पडते पावसाळ्यात आणि हिवाळ्यात. म्हणूनच मी ही चप्पल मागून घेतली होती आणि ही खरंच खूप मस्त अशी उबदार आहे. माझ्या पायांना अजिबात आता वात वगैरे येत नाही जर ही चप्पल मी घातलेली असेल तर. नाहीतर पहिले कंटिन्युअसली ना मला असे पायाला क्रॅम्प्स वगैरे जायचे. पण आता सध्या ही चप्पल आहे ना, पण याचा वापर माझ्यापेक्षा जास्त आहे ना प्रथम खूप करतो. चप्पल
अच्छी आहे. कशी आहे? कशी चप्पल अच्छी आहे. तर पाय दिखा कशी घालेल तू ना. तर पायामध्ये का प्रथमला उठून ना इथे अजिबात जास्त वेळ झालेला नव्हता. उठला, किचन मध्ये आला, मला बघितलं आणि माझ्या पायामध्ये चप्पल बघितली. मग काय, लगेचच आमच्या पायामधून काढून स्वतःच्या पायामध्ये घालायचं आणि अच्छी आहे म्हणजे आमच्यामध्ये चांगली आहे असं म्हणायचं त्याचं काम चालू होतं. आणि दिवसाची सकाळ म्हटली तर त्याच्या असं गोड स्माइल बघितल्यानंतर आहे ना माझं मन खूप जास्त असं खुश होऊन जातं. असं वाटतं की बस याच्याकडेच बघत राहावं. सकाळी उठल्याबरोबर आहे ना त्याला खायला एक लाडू दिलता. त्यावरती तो बराच म्हणजे थोडा वेळ तरी खेळला आणि त्यानंतर इथं आता 11 वाजलेले होते आणि वॅटर फर्मंट थोडंसं तरी आता बऱ्यापैकी झालेलं होतं पहिल्यापेक्षा तरी. आणि जेव्हा मी याला मिक्स केलं ना त्यावेळेस अशी जाळी वगैरे दिसत नव्हती, पण छान अशी याला फ्लफीनेस आणि लाईटनेस जाणवत होता. म्हटलं ठीक आहे, जसं असेल तसं आपण बघूयात. मग आज मी डिसाईड केलं की नाश्त्यामध्ये ना उत्तपम आणि चटणी बनवूयात. खूप जास्त काही तामझाम नको, अगदी प्लेन झटपट बघूयात. तर इथे मी पटकन असे उत्तपम बनवून घेतले आणि सोबतच चटणी बनवून घेणार होती. तर चटणी बनवण्यासाठी इथं मी भाजलेल्या दाण्यांचं कूट, डाळवं, आलं, लसणाची पेस्ट जी की माझ्याकडे रेडीमेड पडलेली होती, थोडीशी कोथिंबीर आणि आंबटपणासाठी ना आता सीझनमध्ये आवळा आहे आणि माझ्याकडे घरामध्ये आवळा होता, तर मग मी आंबटपणासाठी तोच घेतला. सोबतच आता यामध्ये ना चवीनुसार मीठ आणि ना आंबटपणा घातलेला आहे, त्याला बॅलन्स करण्यासाठी 1 चमचा साखर घातलेली होती. आणि खरं सांगते, मला आहे ना म्हणजे ज्या सीझनमध्ये जे काही आंबट वस्तू असतात ना, जसं उन्हाळ्यामध्ये कैरी येते, हिवाळ्यामध्ये काय म्हणतात त्याला आवळा येतो आणि एरवी लिंबू. मी काय करते चटणीमध्ये ना, उन्हाळ्यामध्ये जर चटणी बनवायची असेल, कैरी घरात असेल तर मी कैरीचाच वापर करते. त्यामुळे एक छान अशी थिकनेस सुद्धा येते आणि चव सुद्धा छान लागते. तसंच हिवाळ्यामध्ये ना खूप छान असा आवळा अवेलेबल असतो. मग मी त्यावेळेस आहे ना असा आवळा वापरते आणि एरवी ना जर काहीच नसेल हे दोन्ही पण, तर मग मी डायरेक्ट जो काही लिंबू असतो नाहीतर मग दही, हे दोन्हीपैकी सबस्टिट्यूट वापरत असते. आणि खरंच चटण्यामध्ये ना असे काही वेगवेगळे घातले ना, तर त्यांचा जो नॅचरल आंबटपणा आणि त्यांचा काही जो गुणधर्म आहे ना, तो खूप छान येतो चटण्यामध्ये आणि चटणी खरंच खूप छान लागते. म्हणून आहे ना माझी ही ट्रिक आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही ना तुमच्याकडे जो काही आंबट पदार्थ असतो, जसं आपण चिंच घालतो, आमचूर पावडर घालतो, चाट मसाला घालतो, त्याऐवजी हे असे ड्राय मसाले घालण्यापेक्षा ना, तुम्ही असं काही नक्कीच ट्राय करू शकतात. कशी वाटली माझी ट्रिक नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही काय-काय वापरतात आंबटपणासाठी मला कमेंटमध्ये सुद्धा नक्कीच सांगा. चटणी तर इथं तयार झालेली होती आणि खरंच खूपच अशी चटपटीत ही चटणी झालेली होती. आणि आता आहे ना याला एक फायनल टच द्यायचा होता, तो म्हणजे तडका. तर सिंपल असा तडका होता. तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी छान अशी तडतडून घेतली, हिंग आणि कढीपत्ता. हा मस्त असा दणदणीत तडका या चटणीवरती टाकायचा आणि चटणी इथं तयार होऊन जाते. पर्सनली बघायला गेलं ना, तर मी असं कधीतरी कंटाळा आला किंवा मला असं काही तेलकट-तुपकट खायचं नसेल ना, मी ही चटणीला अजिबात तडका-तुडका देत नाही. अगदी प्लेन चटणी असते आणि बिना तेलाचा डोसा किंवा उत्तपम असतो. यावरतीच माझा डिनर नाही तर लंच करून घेत असते. पण आज म्हटलं काहीतरी छान बनवूयात म्हणून एक दणदणीत असा तडका देऊन ही चटणी तयार करून घेतलेली होती. चटणी बनवून ठेवल्यानंतर लगेचच इथं उत्तपम मी बनवून घेतलेले होते आणि साइड बाय साइड पाणी सुद्धा तापत होतं मिस्टरांसाठी. कारण की त्यांना ऑफिसला जायचं होतं, थोडंसं इमर्जन्सी आलती. बघायला गेलं तर आज सुट्टी होती, पण तरी सुद्धा जावं लागलं म्हणून पटकन असे उत्तपम मी बनवून घेतले. आणि मला असं वाटत नव्हतं की यांना छान अशी जाळी वगैरे पडेल म्हणून. पण सुदैवानं खूप जास्त छान नाही, पण बऱ्यापैकी याला जाळी पडली होती आणि फ्लफीनेस सुद्धा आलेला होता. तर याची कन्सिस्टन्सी खूप अशी घट्ट होती, तर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घेतली आणि मस्त याचे जे काही उत्तपम होते ते इथं मी बनवून घेतलेले होते. मला
पर्सनली ना साऊथ इंडियनचे जे काही फूड असतात ना, जसे की इडली, डोसा, आप्पे, उत्तप्पम, त्याच्यानंतर काय झालं ते वडे, हे मला खूप जास्त आवडतात. म्हणजे मी ना बाहेर कधीच नाही खात बरं का हे असे पदार्थ. मी घरी बनवूनच हे पदार्थ खात असते. कारण की मला बाहेर इतका ट्रस्ट इश्यू खूप जास्त आहे. तर मी बाहेर खूप जास्त अव्हॉइड करते आणि घरी ना मी खूप जास्त एन्जॉय करते हे पदार्थ. आता सेम याच्याच अपोझिट माझे मिस्टर आहेत. त्यांना अजिबात असं साउथ इंडियन अजिबात आवडत नाही. म्हणजे दिलं तर ते एक पट खाऊन घेतील, पण असं आवडीने अजिबात खात नाही. यावरून आहे ना बऱ्याच वेळेस आमचं थोडंसं मागं-पुढं होत असतं. म्हणजे ते जर कधी ऑफिसच्या निमित्तानं घराबाहेर असले, तर मग मी हे बनवून घेत असते. इझिली प्रथमही खाऊन घेतो आणि मीही खाऊन घेते. पण ते असले की मग आम्हाला बऱ्याच वेळा असं कॉम्प्रोमाईज करावं लागतं. नाहीतर मग माझ्या एकटीसाठी हे बनवा, त्यांच्यासाठी वेगळं बनवा, असं काहीतरी कुठाने करावे लागत असतात. त्यानंतर घरातली सगळी कामं वगैरे आवरून घेतली होती. मस्त हेअर वॉश घेतला आणि त्यानंतर टेरेसवर सनबाथ घेण्यासाठी आलेले होते. कारण की खूप जास्त थंडी वाजत होती आणि दुसरं म्हणजे मी खूप उशिरा हेअर वॉश केलेला होता आणि हे तसेच जर ठेवले असते ना घरात, तर ते अजिबात वाळले नसते आणि परिणामी ना माझं खूप जास्त डोकं दुखलं असतं. आणि मी जर वरती आले टेरेसवरती आणि माझ्या मागे प्रथम येणार नाही असं कधीच होणार नाही. माझ्या मागे-मागे तोही इथं येऊन मस्त खेळत होता. आणि तुम्हाला सांगते, आमचा प्रथम आहे ना खूप जास्त पप्पा प्रेमी आहे. त्याला म्हणजे मी दिवसभर सांभाळते, त्याचं सगळं काही करते, पण तरीसुद्धा संध्याकाळी म्हणजे त्याला जेव्हाही विचारलं ना, "तू कोणाचा आहे?" तर तो पप्पाचाच म्हणतो. असं ऐकल्यानंतर थोडंसं इरिटेट सुद्धा होतं. तुम्ही सुद्धा ऐका. बाय बाय. प्रथम कोण काय तू? पापा काय? पप्पा काय? मारू नाहीये? नाही नाही मार नाहीये? नाही नाही. खूप जण म्हणतात फक्त मुलीच असं म्हणतात की ते पप्पाचे आहे, मुलं मम्मीचे आहे असं म्हणतात. पण असं अजिबात काही नाहीये. आमचं आहे ना खूप जास्त पप्पा प्रेमी आहे. आता तुमच्या घरामध्ये तुमचे मुलं कोणाचं सगळ्यात जास्त नाव काढतात ना, तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला तर मग भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह. आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. काही सजेशन असेल, ओपिनियन असेल, काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन उघडच आहे. तिथं नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच माझा जर व्हिडिओ बघत असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. चला तर मग पुन्हा भेटूयात. बाय बाय.